ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोनिधी श्री नारायण महाराज की जय। ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आज वसंत पंचमी आहे, म्हणजेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस, त्यांची जयंती म्हणून आजचा दिवस आपण साजरा करतो। आणि त्या निमित्ताने आज तुकाराम महाराजांचं जे जन्मस्थान आहे तिथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। ज्ञानोबा तुकाराम हे जे वार्षिक आहे, दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला संतांचा एक प्रकारचा संत साहित्याचा जागर करायचा म्हणून श्रीरंग गायकवाड आणि त्यांची टीम हे वार्षिक दरवर्षी काढतंय। यंदाचा 3रं वर्ष ह्या वार्षिकाचं आहे। आणि हे वार्षिक यंदाचं जे वार्षिक आहे ते तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी त्यांच्याविषयी त्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेलं हे वार्षिक यंदाचं आहे। आणि ते तुकोबांच्या चरणी आजच्या दिवशी अर्पण करण्यासाठी म्हणून आजचा हा कार्यक्रम इथे होतोय। आताच हे तुकोबांना अर्पण सुद्धा करण्यात आलं। डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी.डी. पाटील सर यांच्या हस्ते आत्ता काही क्षणांपूर्वीच हा कार्यक्रम पार पडला। तर मी आत्ता इथे उपस्थित जे सगळे आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करते आणि डॉक्टर विवेकानंद मोरे यांच्याकडे पुढची सूत्र देते। सकाळी मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नाम जन्म आलो दासो विठोबाचे झाले। माघ शुद्ध वसंत पंचमी हा तुकोबारायांचा जन्मदिवस देहूमधील प्रत्यक्ष जन्मस्थानामध्ये साजरा होत आहे। परंपरेप्रमाणे साधारणपणे 70-72च्या दरम्यान आम्ही प्राथमिक शाळेत असताना हे मंडळी जे बसलेत सदानंद मोरे आत्रे हे हायस्कूलमध्ये असतील 7वी-8वीला किंवा कॉलेजमध्ये, आणि आम्ही लहान होतो। आम्ही पताका लावल्या सुरुवात केली आणि त्याचं फलस्वरूप आज सर्वत्र हा जयंती महोत्सव जन्मदिवस उत्साहाने साजरा होत आहे। ह्या वेळचा योगायोग असा आहे की आमच्या तुकाराम महाराजांच्या घराण्यातील परंपरा ही जी पुढे चालू आहे, ही माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी, याचा धरणा अभिमान करेन आपुले जतन, याप्रमाणे ही मिराशी जी आहे ही आपण सर्व वारकरी पंथातले सगळे संत परंपरा जोपासणारे आणि देवाच्या कृपेमुळे आम्ही सर्व वंशज मंडळी सर्व भक्तांच्या आणि संतांच्या कृपा आशीर्वादामुळे ही पालखी आपण सर्व मिळून पुढे घेऊन जात आहोत। आज एक खूप आनंद आहे। आज या आमच्या घराण्याला म्हणजे वडिलोपार्जित परंपरेमध्ये हे जे जन्मस्थानचं मंदिर आहे तर 14 वर्षांनी सर आम्हाला ही सेवा येते। लहानपणी प्राथमिक शाळेत असताना साधारणपणे 71-72च्या दरम्यान वडिलांबरोबर आम्ही हे आरती शिकलो, देवाला वस्त्र कशी नेसवायची ते शिकलो। वडिलांबरोबर आरती पण जेव्हा 14 वर्षांनी याच्या मधल्या काळात आम्ही विसरून जायचो, कारण आमच्याकडनं काही गोष्टी रेग्युलर केल्या गेल्या नाही। परंतु आलं की नंतर मग जसं जसं समजत गेलं तसं तसं पालखी सोहळा येणारे वारकरी त्यांचा तो त्याग हे पाहून आम्हालाही कुठेतरी एक कॉर्नर जागा होतो। हे सगळं स्वरूप आज सरांच्या निमित्ताने आज आपण इथे हे साजरं करतोय। आणि सरांचं बद्दल सांगायचं म्हटलं तर सरांच्या घराण्याची परंपरा सुद्धा वारकरी आणि शेतकरी परंपरा आणि विशेषत्वाने शिक्षण परंपरा, त्यामुळे हे सुद्धा आपल्या ह्या वारकरी पंथाचेच पाईक आहेत, संतांचे पाईक आहेत। विशेषत्वाने सरस्वती देवाची अगदीच मनोभावे उपासना आणि प्रचार प्रसार करणारे महान व्यक्तिमत्व सरांचं
आमच्या वडिलांनी सर्वसामान्य माणसासाठी समजेल असं सोप्या भाषेत परंतु चांगल्या प्रकारचं एक चरित्र, मला वाटतं 30 वर्षापूर्वी आणि दिलीप चित्रे आणि सदानंद मोरे यांच्या सर्वांच्या टीमवर्कमधून एक सुंदरसं असं चरित्र तयार केलं होतं. त्याच्या 5व्या आवृत्तीचं आज प्रकाशन या निमित्ताने आपल्या हा शुभ हस्ते आम्हाला आज करायचे. मी आपणाला त्या निमित्ताने ती एक विनंती करणार आहे. आपण इथे आलात, आपणा सर्वांचं मी जगद्गुरू संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर समितीच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी स्वागत करतो. या निमित्ताने मी सदानंद मोरेंना यांना विनंती करतो की सरांचं आपण हां आणि हे माझ्यापेक्षा हे काय आहे नेमकं ठेवा. मूळ तुकाराम महाराजांच्या हातची जी प्रकृती आहे ती यांनी मधल्या काळात छापली. आपली मुंबई पुण्याचे प्रकाशक होते वर्धा प्रकाशन. तर त्याचा सगळा अर्थ सुद्धा त्याच्यामध्ये तेवढा पुरत की आपल्याला. आणि आजच्या निमित्ताने माझा अधिकार नाही पण मी आपणाला द्यायचं म्हणून कृतज्ञता आपणाविषयी म्हणून एवढं छान होईल. हे हस्ताक्षर तुकोबारायांचं गवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हे प्रकाशन तुकाराम चरित्राच्या 5व्या आवृत्तीचं सगळ्यात सारं रूप ज्याला म्हणतो आपण. तुम्ही या ना पुढे या. पुरुषोत्तम महाराज अध्यक्ष आमचे. हा यानंतर आज जो एक विशेष कार्यक्रम आणि हा ज्ञानबा तुकाराम विशेष अंक आहे. दरवर्षी आम्ही त्याचं नाव ज्ञानबा तुकाराम आहे आणि त्याच्या अंतर्गत आम्ही एक विशेष अंक करतो. तर हा 3रा विशेष अंक आहे. संत तुकाराम महाराजांचे टाळकरी मान्यवरांच्या हस्ते आपण देवाला अर्पण केलेलाच आहे. तुकोबारायांना पुन्हा एकदा प्रकाशन असं म्हणून पाटील सरांना मी विनंती करते. नमस्कार. आज मी साक्षात संत तुकारामांच्या निवासस्थानी हजर आहे. हे माझं मोठं भाग्य आहे.
आदरणीय स्टेजवर उपस्थित असलेले साहित्य संमेलनाध्यक्ष 28व्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय सदानंद मोरे सर, तसेच ह्या साईडला बसलेले आदरणीय हांडे सर, पुरुषोत्तम मोरे सर, माणिक मोरे सर, हे 1 वर्षभर सेवा करणार आहेत. 14 वर्षांनी ही परत सेवा येते. आदरणीय विवेक मोरे सर, तसेच टाळकरी हे पुस्तक छापून आणलेलं ज्यांनी आणलंय, गेली 3 वर्षे छापतायत ते आदरणीय गायकवाड सर, उपस्थित असलेले सर्व वारकरी मंडळी यांना मी साष्टांग प्रणाम करतो. खरोखरच आपल्या सगळ्यांचं, माझं ते स्वतःचं भाग्य आहे की आज या ठिकाणी मला उपस्थित राहण्याचं भाग्य आलं. मला खरंच एक सांगायला आश्चर्य वाटतं, आपण तुकारामांची गाथा, तुकारामांचे श्लोक हे कायमस्वरूपी ऐकत असतो, पण वसंत पंचमीलाच महाराजांचा जन्म व्हावा आणि साक्षात सरस्वती मला तर वाटतं त्यांच्या जीवेवर बसलेली होती, त्यामुळं आज त्यांचं प्रत्येक वाक्य आज जगभर गाजतंय आणि त्यांचा उपदेश, त्यांचा आध्यात्मिक उपदेश हा सगळ्यांना लागू होतो. तर आता येणारे संत किंवा सगळे संत मंडळी ज्ञानोबा तुकारामांचेच गाथा घेऊन किंवा त्यांची पुस्तक घेऊनच त्याच्यावरती ते प्रवचन करतात. त्यामुळं हा मोठा योग आहे की या ठिकाणी उपस्थित राहण्याचा मला योग आला. आणि आज या ठिकाणी वसंत पंचमी म्हणजे सरस्वती देवीची पूजा करतो, आपण सेवा करतो, त्या दिवशी नेमकं या 3 पुस्तकांचं प्रकाशन झालंय. टाळकरी आदरणीय गायकवाड सरांनी प्रस्थापित केलेलं आहे, त्याचंही मी प्रकाशन झालं असं जाहीर करतो. तसेच ही 5वी आवृत्ती आदरणीय विवेक मोरे सरांनी याचं नेतृत्व केलं आणि हे प्रकाशित केलं, तर ही 5वी आवृत्ती प्रकाशित झाली असं मी जाहीर करतो. आणि हांडे सरांचं संकरातील गिरकी हे पुस्तकही आज प्रकाशित झालं असं मी जाहीर करतो. खूप आनंदाची बाब आहे. संत तुकारामांच्या विषयी मी काय बोलावं मलाही अजून शब्द सुचत नाहीत. इतकी मोठी व्यक्ती आपल्या घराण्यातली किंवा आपल्या याच्या महाराष्ट्रातल्या आपल्या संतांच्या ह्याच्यामधली मोठी व्यक्ती, आणि ज्यांनी सगळे श्लोक लिहिले, ज्यांनी पांडुरंगाची सेवा केली आणि साक्षात पांडुरंगाचं रूपच त्यांनी धारण करून आपल्याला सर्वांना दर्शन दिले, हे केवढं मोठं आपल्या सर्वांच्या समाजावरती असलेलं उपकार आहे. मला आज या ठिकाणी फार आनंद वाटला की हे 375 वर्ष त्यांचं चालू होते आपल्या याचं. आणि विवेक मोरे सरांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितली की 350व्या वर्षाला 25 लाख रुपये रामकृष्ण मोरे सरांनी दिले आणि पुस्तक छापले आणि ती वाटली वर्षभर. आणि त्यांची आता दुसरी इच्छा आहे की हे सर्व भाषेमध्ये छापावं. ही सुद्धा मोठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे आणि ह्याला काय जी मदत लागेल ती मी करेन. आदरणीय मोरे सरांना मी सांगेन. आणि मोरे सरांना मी एक विनंती केलेली आहे की मोरे सरांना मी एक छोटंसं काम दिले. आदरणीय म्हणजे तुकाराम महाराजांचं एक पुस्तक आम्ही छापतोय. म्हणजे मला प्रेरणा कुठून झाली तर हरे राम हरे कृष्णाची लोक जी गीतेचं पुस्तक छापलेलं आहे त्यांनी प्रत्येक शब्दाचा अर्थ देऊन आणि त्याचा मग सर्व सारांश त्यांनी आपल्याला खाली दिलेला आहे. तशाच प्रकारचं ज्ञानेश्वर आपलं तुकाराम महाराजांचा प्रत्येक श्लोक घेऊन त्यातलं प्रत्येक वाक्याचा अर्थ घेऊन ते सोप्या भाषेत लोकांना समजावं. आणि काय तुकाराम महाराजांची जी वाक्य आहेत ती फार अवघड आहेत, जरी मराठीत ती असली तर आपल्या सगळ्या लोकांना समजणं जरा वेळ लागतो, मग ती समजावीत म्हणून मी सरांना विनंती केली की आपण अशा पद्धतीचं पुस्तक छापावं. आणि तेही यावर्षी आलं तर मला मोठा आनंद होईल. आणि 375 हे त्यांचं खरंच एक स्वर्गा महोत्सव आहे, त्यामुळं मला फार आनंद झाला या ठिकाणी येण्यात. मला आदरणीय विवेक मोरे सरांचं मी परत एकदा आभार मानतो की अशा जयंतीनिमित्त मला या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला. तुकाराम महाराजांचं मी लहानपणापासून या मंदिरात येतोय, दर्शनं घेतोय, त्यामुळं मला तर स्वतःला अतिशय प्रेरणा मिळते. आणि तुकाराम महाराजांकडनं तर आपल्याला आशीर्वाद भेटणं हे आपलं भाग्य आहे. जिथं शिवाजी महाराजांनी साक्षात इथे येऊन आशीर्वाद घेतलेले आहेत, तर ते तर कार्य म्हणजे त्यांचे आशीर्वाद घ्यावे ती आपली सर्वांचीच इच्छा आहे. मग ही प्रेरणा घेऊन मी दोन शब्द थांबवतो आणि मला आपण या ठिकाणी बोलवलं
याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे. नमस्कार. धन्यवाद. देहू देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांना मी विनंती करते की या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी 2 शब्द बोलावे. माईक चालू धन्याची दिनं झाले संतांचे दर्शन. आज वसंत पंचमी, माघ शुद्ध पंचमी, जगद्गुरू तुकोबारायांचा जन्मदिवस, प्रगट दिवस आणि विठ्ठल रुक्माईचा विवाहाचा दिवस असा दुग्ध शर्करा योग तुकोबारायांच्या जन्मात येतोय. वसंत पंचमी म्हणलं की सगळ्या जीवसृष्टीला एक नवीन पालवी फुटते आणि मला वाटतं तुकोबारायांच्या जन्मानं मानवी जीवनाला एक नवीन आध्यात्मिक पालवी तुकोबारायांच्या अभंगातून, कार्यातून समाजाला मिळालेली. आज या ठिकाणी 3 पुस्तकांचं प्रकाशन झालं आहे. ज्ञानोबा तुकाराम श्रेयंग गायकवाडांच्या 3ऱ्या अंकाचं प्रकाशन आणि आमचे अण्णा यांनी 50 वर्षापूर्वी तुकोबारायांचं वास्तव चरित्र अगदी छोट्या पुस्तकीच्या रूपानं पण सगळं त्यातला आशय त्यात येईल इतकं चांगलं वास्तववादी चरित्र छापलं होतं. त्याचं प्रकाशन आणि हांडे सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन प्राचार्य शंकरीतील गिरकी, संकरणातील गिरकी या पुस्तकाचंही प्रकाशन आदरणीय PD पाटील साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी झालं आहे. आज या ठिकाणी आमचे तुकोबारायांचे सुपुत्र, आमचा स्वाभिमान आणि मोरे कुळाचं वैभव आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे सर, PD पाटील साहेब, भास्करराव हांडे, श्रेयंगजी गायकवाड आणि उपस्थित सर्वच आपण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. एक चांगलं मंथन आज या तुकोबारायांच्या जन्मस्थानी घडतंय की तुकोबारायांचा हा पर्वकाळ आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनाला 375 वर्ष होत आहेत. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव येणाऱ्या बीजेपासून तर 25च्या बीजेपर्यंत संपन्न होणार आहे. माऊलींच्या जन्माला मला वाटतं 750 वर्ष या निमित्तानं होत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 350वा सोहळाही या कालखंडात येतोय. म्हणजे हे जे येणारं वर्ष आहे 2024 ते 25 हे खऱ्या अर्थानं भक्ती आणि शक्तीच्या प्रतिकात्मक शौर्याचं आणि भक्तीचं एक मोठं पर्व एक वर्षभरामध्ये या ठिकाणी संपन्न होतं आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या देखत हे सोहळे आपण संपन्न करतोय. 350 वर्षाच्या कालखंडामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीनं येणाऱ्या फाल्गुन वद्य नवमीपासून तर 25च्या बीजेपर्यंत वर्षभर गाथापारायण, भजन, कीर्तन आणि विविध कार्यक्रमांना हा वर्षभर सोहळा देऊमध्ये संपन्न होते. देऊमध्ये दोन्ही मंदिरामध्ये जवळ 52 सप्ते आत्ताच बुक झालेत आणि जे काही अनंत लोक फडकरी वारकरी मागतील त्यांना आम्ही काही जन्मस्थानात, काही वेगवेगळ्या धर्मशाळेत असे सप्ते आम्ही संपन्न करणार आहोत. मागच्या वर्षी PD पाटील साहेबांच्या माध्यमातून मोरारी बापूंची खूप मोठी कथा देऊमध्ये झाली रामायणाची आणि माझ्या आयुष्यामध्ये जगद्गुरू तुकाराम भगवान म्हणणारं एकदा उत्तरेकडलं संत परंपरेचं एक सेवक आदरणीय मोरारी बापूंच्या मुखातून ऐकलं आणि संपूर्ण 9 दिवसाच्या
रामायणामध्ये मला वाटतं 8.5 दिवस त्यांनी तुकारामायणच केलं आणि शेवटच्या फक्त 2 ते 3 तासात रामायणाचा संदर्भ घेऊन रामायण केलं. पाटील सरांना मी एक विनंती करेल की असे आता आमच्या संस्थांच्या वतीने एक संकल्प केला आहे की प्रत्येक महिन्यामध्ये एक मोठा कार्यक्रम आपण गायरानाच्या त्या कथा झाली त्या ठिकाणी घ्यावा, अशा प्रकारचा एक संकल्प झाला आहे. म्हणजे 12 महिन्यातले 12 सप्ते 12 महिने इथे होतील आहे, परंतु भाविकांना, पर्यटकांना आणि बाहेरून येणाऱ्या देशातल्या लोकांना हे वेगवेगळ्या अंगानं तुकोबाराय, संत परंपरा अशा कथा आपण त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत. तर आपणही त्याला थोडासा प्रतिसाद द्यावा अशी विनंती संस्थांच्या वतीने करतो की जेणेकरून ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, भक्ती संप्रदायामध्ये तुकोबारायांचं योगदान कळसाप्रत आहे आणि तुकोबारायांनी इतका सोपा परमार्थ समाजापुढे मांडला की त्याच्यासाठी कुठलं वेशांतर, देशांतर, वेळ, काळ काही करावं लागत नाही. ज्या वेळेला सुरू कराल, ज्या वेशात असाल, ज्या कामात असाल, असं तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतराया भवसागर रे. आणि अशा संतांची सेवा करायला मला वाटतं आपण सगळे भाग्यवान आहोत. कारण तुकोबारायांची सेवा भगवंत करायला आले, तुकोबारायांनी नाही घेतली, वैकुंठ गमन केलं. नारायण महाराजांच्या रूपानं आईसाहेबांच्या पोटामध्ये नारायण महाराज होते, माऊलींचा अवतार होते, भगवंताचा अवतार होते, पण तुकोबारायांनी त्या अगोदरच वैकुंठ गमन केलं. म्हणजे तुकोबारायांची सेवा घडणं हा आपल्या जीवनातला एक परमोच्च क्षण आहे आणि तो आपण सर्वजण भोगतो आहोत. म्हणून मी या सर्व मंडळींना आजच्या पवित्र दिवशी आपण इथं आलात, संस्थांच्या वतीने मी आपल्याला निमंत्रित करतो की आपण दर्शनाला यावं. आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि या पवित्र दिवशी आपण प्रतिवर्षी यावं अशा प्रकारचा एक संकेत या ठिकाणी देतो. कारण प्रत्येक पवित्र दिवशी त्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी जाऊन ती माती त्या ठिकाणी नतमस्तक होणं हा जीवनातला परमोच्च क्षण आहे आनंदाचा आणि तो आपण आपल्या जीवनात साधावा. म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. महागडी धन शब्दांचीच रचले असं स्वतः म्हणणाऱ्या तुकोबारायांच्या चरणी आज आपण 3 शब्दरत्न अर्पण केली त्यांच्या जयंतीच्या दिवशी. तर ह्या 3ही शब्दरत्नांविषयी, ज्या ग्रंथांविषयी, पुस्तकांविषयी काही 2 शब्द बोलावे आणि आजच्या हा जो सुवर्णयोग इथे आज जीवन आलाय त्याच्याविषयीही बोलावं असं अशी मी विनंती करते. तुकाराम महाराजांच्या 10व्या पिढीतले वंशज आणि साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे. धन्यवाद. सर्वप्रथम मी आदरणीय पी डी पाटील सरांचे आभार मानतो. गेले काही वर्ष ते महाराष्ट्रातील साहित्यिक मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये त्यांना मदत करतात आणि स्वतःही असे उपक्रम घडवून आणतात. मी असं समजतो की आजचा जो हा दिवस आहे त्याला आपण तुकाराम महाराजांची जयंती म्हणतो, तो जसा भक्तीचा उपक्रम आहे तसाच तो वाङ्मयीन उपक्रम सुद्धा आहे. म्हणजे त्यांच्या गेल्या 10-15 वर्षाच्या कार्याशी अत्यंत सुसंगत आहे. आणि त्यांनी मगाशी आत्ता जी गोष्ट सांगितली ती मी आता सांगणारच होतो की आमचे मित्र कानपूरच्या IIT एक प्राध्यापक आहेत समीर चव्हाण, त्यांच्याकडे हे आपण काम दिलेलं आहे की महाराजांचा पिढी सरांना ज्या प्रकारचा अपेक्षित आहे असा सार्थ गाथा आपल्याकडं पूर्वीच्या काळातल्या अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. परंतु कसं होतं की दर 15-20 वर्षांनी लोकांची भाषा बदलते, लोकांची विचारांची, कल्पनेची चौकट बदलते आणि त्या वेळेला मग आपण त्या नव्या येणाऱ्या पिढीला तिच्या भाषेत ते सांगितलं पाहिजे या संतांच्या अभंगांचे अर्थ वगैरे.
तर त्यांचं काम चालू आहे. मी आत्ताच त्याचा पुढचा हप्ता तुम्हाला दाखवायला आणला होता, जाताना दाखविणार अर्थात. तर ते आता काम सुरूच आहे आपलं, आणि या वर्षामध्ये म्हणजे या शताब्दी वर्षामध्ये काय म्हणतात त्याला 375व्या ते पूर्ण होणार आहे. नंतर इथे मंडळी सर जी जमलेली आहेत ती तुकाराम महाराजांची आत्यंतिक वाङ्मयीन सेवा करणारी आहेत. भास्कर अंडे साहेबांनी तुकाराम महाराजांची चित्र, म्हणजे महाराजांची व्यक्ती म्हणून चित्र नव्हे तर तुकाराम महाराजांच्या अभंगावर त्यांनी चित्र काढली की अभंगाचा अर्थ कसा, आणि ते सुद्धा आधुनिक पद्धतीने. ते स्वतः हॉलंडमध्ये प्राध्यापक आहेत, चित्रकार आहेत प्रोफेशनल, आणि तिथे जगभर ते एस्टॅब्लिश झालेले आहेत. आणि ही प्रदर्शनं त्यांनी जगात अनेक ठिकाणी केली आहेत, अगदी लंडन सकट महाराजांच्या अभंगांच्यावरची त्यांची चित्र. हे त्यांचं मोठंच काम आहे. आणि दुसरे आमचे मित्र आहेत ते सेवादल चे प्रमुख आहेत, औसक साहेब संगमनेरला असतात. त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी केल्या. त्यातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंढरपूरमध्ये तनपुरे महाराजांच्या मठात जे साने गुरुजींचं उपोषण झालं होतं की ज्या उपोषणामुळं विठ्ठलाचं दर्शन सगळ्यांना खुलं झालं, तर महाराजांच्या त्या मठामध्ये या चळवळीचं स्मारक उभं करण्याचं काम यांच्यातून झालं आहे. त्यात माझाही थोडाफार हातभार होता. आणि मुख्य म्हणजे त्यांनी एक गोष्ट काय केली की ते ज्या सेवादलाचे चालक आहेत सोशलिस्ट मंडळींच्या, तर सेवादलाची मंडळी दरवर्षी कॅलेंडर काढतात. मग आता कॅलेंडर म्हटल्यानंतर त्या वर्षी कसं काही गृहीत धरून की ते जयप्रकाश नारायणचं असेल, कधी SM जोशी साहेबांचा असेल, कधी नानासाहेब गोऱ्यांचा असेल, राम मनोहर लोहिया यांचा असेल, नरेंद्र देवांचा असेल. पण त्यांच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रातली संत परंपरा ही फार महत्त्वाची आहे, आणि म्हणून संतांचं कॅलेंडर काढलं पाहिजे. म्हणून 12 महिन्यामध्ये प्रत्येकात याच्यात एक एक संत आणि त्याचा थोडक्यात परिचय, त्याचे अभंग, हे त्यांच्यासाठी मी संपादनाचं काम केलं. तर ही सगळी मंडळी अशा प्रकारे, आणि गायकवाडांचं तर आपण बघतच आहात गेले अनेक वर्ष, सातत्याने ते अशा पद्धतीने आपल्याला अंक देत आहेत. वेगवेगळ्या संतांच्या सहकाऱ्यांची माहिती देणारे अंक. एक अंक आपण भंडारा डोंगरावरती प्रकाशित केला, दुसरा आणखीन त्याच्यापूर्वीचा भामचंद्रावरती प्रकाशित केला. ते स्वतः त्यांची दिंडी आहे, सत्ता भरवतात आणि मोठे पत्रकार आहेत दोन्ही म्हणजे मीडियाचे. तर अशी चांगली मंडळी सगळी या निमित्ताने एकत्र आलीत, आणि त्यांच्या समवेत आपण या आत्ताच्या त्यांच्या अंकाचं प्रकाशन केलं हंडे सरांच्या, आणि आत्ता आमच्या वडिलांनी लिहिलेल्या तुकाराम चरित्राचं. तर हे आमचं सगळं बालपण वगैरे इथंच झालं. हे आमचं घर आता ते झाकलेलं आहे, म्हणजे बंदही आहे सध्या, म्हणजे तो वेगळा मुद्दा. परंतु आमच्याकडे योगायोगाने यावर्षी ते यावं या वर्षामध्ये विशिष्ट. सांगतो तेही सांगतो, पण अगोदर हा मुद्दा पूर्ण करतो. तर हा एक योग म्हणतो की तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या वर्षाच्या निमित्ताने आमच्याकडे ते सेवा यावी, आणि आमचे बंधू ते अतिशय चांगल्या प्रकारे करतायत. तेव्हा खरं तर मी एक तटस्थ माणूस म्हणून त्यांचे आभार मानतो. त्यांच्या प्रयत्नातून हा सगळा आजचा उपक्रम आला. तर हे जे चित्र आहे हे तुकाराम महाराजांच्या लोकांना कल्पना आता थोडक्यात सांगतो सर, आपल्याला वेळही फारसा आता बऱ्यापैकी झालेला आहे, पण हे सांगायला पाहिजे की आपल्याकडे अशा पद्धतीने त्यावेळेच्या लोकांची चित्र काढून ठेवण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे तुकाराम महाराज कसे दिसत होते आपल्याला माहीत नाही. शिवाजी महाराज कसे दिसत होते हे आपला उद्योग नाही आहे. हे कुठल्या तरी परदेशी माणसांनी चित्र काढलं म्हणून आपल्यापर्यंत निदान ते आले नाही, तर ते आलं नसतं. तीच गोष्ट संभाजीराजांची वगैरे वगैरे. मग पेशव्यांच्या काळामध्ये मात्र आपल्याकडे थोडंसं इंग्रज लोक इथे राहायला लागले, त्यामुळं काही चित्र समकालीन उपलब्ध आहेत. तर हे जे आहे ना, हे 200-250 वर्षापूर्वी हैबतबाबा अरफळकर हे आळंदीमध्ये त्यांचं फार मोठं काम होतं. त्यांची वही अभंगांची हस्तलिखित तुकाराम महाराजांची पण आहे. तर त्याच्यात त्यांनी हे जे चित्र आहे ना, हे नव्हे, त्याच्यावरून हे चित्र काढलं, हे एम्ब्रॉयडरी करून काढलेलं आहे. म्हणजे आत्ता उपलब्ध तुकाराम महाराजांच्या चित्रांमध्ये सगळ्यात जुनं चित्र जे आहे ते हैबतबाबा अरफळकरांच्या संग्रहातलं आहे. त्याचा फोटो काढला होता आम्ही, आणि तो फोटो आम्ही आमच्या त्या घरात लावला होता. तर त्याच्यावरनं हंड्यांनी हे चित्र काढलं. तर या चित्राचं वैशिष्ट्य काय आहे हेही सांगतो. आपल्या बऱ्याच लोकांना माहीत नसतं. आता आपल्या डोळ्यापुढे जे चित्र असतं महाराजांचं ते अत्यंत प्रौढ माणसाचं वाटतं. विष्णुपंत पागडीत नावाचे चांगलं नट होते, त्यांनी महाराजांचं खूप चांगलं काम केलं. तेच जणू काही तुकोबा असं ते चित्र रूढ झालं. पण वस्तुतः तुकाराम महाराज 50च्या आतमध्ये त्यांचं वय होतं, म्हणजे ते तरुण होते. तर ह्याच्यामध्ये तुकोबा तरुण आहेत,
या सगळ्या चित्रामध्ये. आणि कसं आहे की आपण तुकोबा बहुतेक बसवतो, तुकोबा हे सतत फिरते, सतत असे एका ठिकाणी न बसणारे, न थांबणारे, लोकांच्यात मिसळणारे आणि भजन करणारे. आता भजन आपण बसून नाही करत, भजन उभं राहून करतो. तर हा तुकोबांचा भजन करणारा फोटो आहे, कीर्तन करणारा फोटो आहे. आणि त्या मूळ चित्रामध्ये खाली एक ओळ आहे, गात नाचत विनोदे टाळ घागर यांच्या छंदे, साधावीत गेलो जना भय नाही सत्य जाना. तर मी लोकांना जागा करीत गेलो, घाबरू नका सांगत गेलो, सत्य जाना सांगत गेलो, पण कसं गात नाचत विनोदे आणि टाळ घागर यांच्या छंदे. त्यामुळं घागरा म्हणजे आपण जो इथे पायात बांधतो तो, इथे तुकोबांच्या पायात तो त्या प्रकारचा घागरा सुद्धा आहे, म्हणजे चाळ सुद्धा आहे, घोंगर त्या टाईपचे. तर हे सगळं वेगळ्या प्रकारचं बाज आहे आणि हा हांडे साहेबांनी महाराष्ट्रात प्रचलित केला. त्यामुळं त्याही बाबतीत त्यांचं एक फार महत्त्व आणि त्यांचे आपण आभारी असले पाहिजे सगळ्यांनी मिळून. आणि आता मला असं वाटतं मी आमच्या निवेदिकेच्या परवानगीने अजून कोणाला बोलणार सांगणार आहात? नाही, ते नंतर मी काय सांगणार आहे माझ्या समजुतीने की गायकवाडांना सांगणार आहे की तुम्हीच आभार माना आता, कारण त्यांचा कार्यक्रम आहे हा म्हटलं तर. आणि त्यात त्यांच्या याच्यासमोर आणखी थोडी माहिती द्या. नाही, हा बोला बोला. आधी आमचे संस्थांचे प्रमुख विश्वस्त बोलतील आणि मग गायकवाड आभार मानून कार्यक्रम संपवतील. धन्यवाद. त्यांनी अध्यक्ष झाले म्हणून नोकरी सोडून दिल्या. हो, तळेगावला टीचर होते, मॅरेथॉन चालतात ते अजूनही पीटी टीचर. हा विवेक डॉक्टरने जे माझं कौतुक केलं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे भजन, घालू लोटंगण महाद्वारी. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्या उक्तीप्रमाणे जन्म घेतला, भक्ती मार्ग दाखवला, कर्म करून दाखवला, प्रपंच रचना सर्व भोगून त्यागिली, अनुतापाची देहबुद्धी हरपली, वैराग्याची निष्ठा प्रबंधावली, अहम ममता निशांती. जय जय आदि सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीव सुखला. तुकाराम महाराजांनी त्यांचा कृतीप्रमाणे अनोनी लहान आणि आकाशात व्यापक रूप त्यांनी त्यांच्या जीवनात दाखवून दिलं आणि सांगून दिलं, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावे. त्यांनी कृतीने करून दाखवलं की जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. आम्हाला कोणी सांभाळलं? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले संती. जगाचं कल्याण करता करता ते म्हणतात की स्वतःचं माझं कल्याण होतं. मेहंदी दुसऱ्याला लावता लावता आपल्या हाताला आपोआप मेहंदी लागली होती. जो स्वतःसाठी जगतो तो जिवंत असतो, मेल्यासारखा असतो. जो दुसऱ्यासाठी होतो तोच खऱ्या अर्थाने जिवंत असतं, असं स्वामी म्हणतात. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. माझ्या जीवनातली इच्छा, पांडुरंगाचं दर्शन, समाजकारण आणि जे नामदेव महाराजांचे राहिलेलं अपूर्ण काम, तुकाराम महाराजांची गाथा पूर्ण लिहिण्याचं काम त्यांच्याकडून झालं. आणि ह्या त्यांच्या जीवनाच्या निमित्ताने आम्हाला भाग्यदेव भेटले की हा सुवर्णयोग. आता वेगवेगळे आमचे सगळे वंशज, म्हणजे ज्यावेळेस तुकाराम महाराजांचे वंशज पाहण्यासाठी ज्यावेळेस लोक तिकडून आले, आम्हाला वाचण्यातच झालं की कुठं आमची मंडळी, आमचे गोपाळबा कुठं तसे येतात रानात गोरवळ चोरत होती. आणि मग ते म्हणले की वंशज आले, तू वंशज कुठे तो वंश? तर आम्ही सगळे गोरळ. त्यांना त्यावेळेस धक्का बसला की तुकाराम महाराजांचे वंशज त्यावेळेस भेटायला आले तर कुठं काय करतात. त्यावेळेस घातलं म्हणजे आपल्याला बाहेरून लोक येऊन इथे विचारतात की वंशज मंडळी काय कुठं. आणि त्यांनी इतका अभ्यास करून इतका त्याची नामावली तयार केली, सुंदर अभ्यास केला. पण आमच्या काही ठाम प्रकारे आमचं असे करत नाही की सदा आनंदी, सदा रेजी, सदा तत्पर आणि सदा कार्यशील असणार आमचं नेतृत्व, आमचं नाक आहे, आमचं वैभवशाली आणि ते म्हणजे सदानंद डॉक्टर साहेब. आम्ही अभिमानाने सांगतो अशा प्रकारचं कार्य आमचं काही व्यक्तित्व दाखवणार आहे आणि ते हे सर्व काम करतात. आणि तुमचं मोठं डॉक्टर साहेब आम्हाला सगळ्या देवस्थानांना सहकार्य होते. कालचं जसं रामाची कथा झाली तर लगेच राम विराजमान झाले, 500 वर्ष झाल्यानंतर विराजमान झाले, तसं तुकाराम महाराजांचं सुद्धा असं सुंदर आता 375 वैकुंठ होते. आणि हा एका त्याचं सुंदर तुमचं जसं माणिक महाराजांनी हा योग सांगितलाय तशा प्रकारचं तुमचं जसं
खारीचा वाटाचा हात लागला तर आकाश एवढं व्याप्त काम सुरुवात होईल. आपण सर्व या कार्यक्रमाला आलात. संत तुकाराम महाराज संस्थांतर्फे तुमचे कोटी कोटी प्रमाण. रामकृष्ण. माझ्या वडिलांची मिरासी का देवा आणि तुझी चरणसेवा पांडुरंगा, असं संत तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय. आदरणीय मोरे सर, आदरणीय पी डी पाटील सर, भास्कर हांडे सर, देव संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज, आमच्यावर आजोबांप्रमाणे माया करणारे माणिक महाराज, इकडे राजाभाऊ हौसक, काळे सर, तुम्ही समोर सगळे बसलेले मंडळी, आमचा अजय रासकर जो फोटो काढतोय तो पत्रकार आहे, आम्ही सगळे पत्रकार मंडळी आहोत. तो नेहमी म्हणतो की देहूला आलो की आजोळी आल्यासारखं वाटतं. काय देहूची मंडळी जे काय आमचं कोडकौतुक करतात, लाड करतात, हे लाड पुरवून घेण्यासाठी म्हणून आम्ही सारखं ओढाळ जनावरासारखं सारखं देहूला येत असतो, जात असतो, येत असतो, जात असतो. तर सरांनी मला असा आदेश दिला की तुम्ही आभारही माना, कारण आयोजक तुम्ही आहात. मुळात विवेकानंद महाराजांनी हा सगळा, त्यांच्याकडे हे वर्षासन आहे, मोरे सर आणि त्यांच्या घराकडे मगाशी सांगितलं पाटील सरांना, तर मी थोडीशी घुसखोरी केली त्याच्यात. मी त्यांना विनंती केली की आम्ही असा असा टाळकरी विशेषांक केलाय, तर जन्मस्थान मंदिरामध्ये जे कार्यक्रम दिवसभरात होतील तिथं तुकाराम महाराजांना हा अर्पण करण्याचा छोटासा कार्यक्रम आपण ठेवूया. आणि त्यांनी विनंती मान्य केली. मी मगाशी म्हटलं तसं आमचे लाड पुरवले. सर म्हणाले तसं याच्याबद्दल फक्त थोडक्यात सांगतो की मुळात ही जी गोष्ट आहे, असा वार्षिक अंक काढणं संत साहित्यावर, मी जसं सुरुवातीला म्हणालो की ही माझ्या वडिलांची मिराशी आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात वारकरी परंपरा आहे, तुकोबारायांना मानणारे मंडळी आहेत, तर मी त्याचपैकी एक आहे. वारी करणं, पायी चालणं हे शक्य होत नाही, पण आपले आई वडील, आजी आजोबा, पणजोबा सगळे हे करत होते, आपणही करायला पाहिजे. म्हणून माझ्या आई वडिलांच्या कोरोनामध्ये निधन झालं, त्याच्यानंतर त्यांचा वारसा काहीतरी पुढे चालवावा म्हणून आम्ही भामचंद्र वारी सुरू केली. म्हणजे भामचंद्र डोंगरावर जिथं संत तुकाराम महाराज अभ्यासाला जायचे, अभंग लिहायला, तपसाधनेला जायचे, आणि सगळे समविचारी मित्र घेऊन. आता आम्ही पत्रकार असल्यामुळे साहजिक आहेत, पत्रकार मंडळी पुण्या मुंबईतली असतात जास्त, परंपरेतली मंडळी त्यामध्ये सामील होतात. आणि हे आमचं 4थं वर्ष आहे, अंकाचं सर 3रं वर्ष आहे. आणि तुकोबारायांची कृपा की त्यांच्या संबंधाने पहिला अंक आम्ही बा तुकोबा नावाचा विशेष अंक केला तुकोबारायांवर, 2रा अंक संत बहिणाबाईंवर केला, त्यांच्या ज्या परमशिष्या ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झाला असे कळस, असं ज्यांनी या संत परंपरेची महती सांगितली. मोरे सरांची इच्छा होती की त्यांच्यावर एखादा विशेष अंक व्हा, तो गेल्या वर्षी झाला. आणि यंदा नोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय. किंवा यारे यारे लहान थोर असं म्हणत त्यांनी हे सगळी परंपरा कळस केला. त्या टाळकऱ्यांना, माझ्या समोर हे स्वप्नील मोरे बसले, त्यांचे वडील रामभाऊ मोरे, मला वाटतं त्यांनी त्यांच्यात पुढाकार घेऊन ती टाळकऱ्यांची कमान केली. देहूकरांनी त्यांना मोठं मानाचं स्थान दिलं. पण त्यांचं साहित्य शोधणं, त्यांच्या पाऊलखुणा शोधणं हे व्हायला पाहिजे या अंकाच्या स्वरूपात. म्हणून आम्ही या अंकाचा घाट घातला आणि तो तुकोबारायांच्या कृपेने पूर्णत्वास गेला. पाटील सरांनाही विनंती केली होती त्या दिवशी की त्यांनी तिकडे घोराडेश्वराच्या पायथ्याशी जिथं प्रकाशन होतं, पण पूर्वनियोजित कामामुळे त्यांना येता आलं नाही. पण तुकोबारायांची इच्छा होती त्यांच्या हस्ते तो अंक इथं अर्पण व्हावा, तर तो आज त्यांच्या जन्माच्या दिवशी तो अर्पण झाला. याच्यापेक्षा मोठं काही भाग्य नाही. आणखी सांगायची एक गोष्ट म्हणजे आम्ही हे जे काही करतो आहोत, ही वाडवडिलांची पुण्याईती आहेच. माझ्या वडिलांची मिरासी का देवा जसं मी म्हणालो तसं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तर हे पूर्वजन्माची पुण्याई आहेच आहे. पण या काळात आम्ही पत्रकार मंडळी, पत्रकार म्हणतो मी स्वतःला कारण नोकरी त्या पद्धतीची करतो, लेखक मंडळी इकडं का आकर्षित झालो, तर मला एक जण म्हणजे अभय महाराज जगताप आहेत, एक जण विचारत होते की अमुक अमुक तुम्ही एक छापलं किंवा त्याच्यावर संपादकीय संस्कार केले, ह्याचं प्रमाण काय, अमुक अमुक लेखाचं प्रमाण काय, त्याच्यात तुम्ही ही गोष्ट मांडली याचं प्रमाण काय. तर बाकी सगळी संतांची प्रमाण आहेत, पण मी त्यांना फार विनम्रपणे सांगितलं, म्हटलं महाराज या काळात आमचं प्रमाण म्हणजे डॉक्टर सदानंद मोरे. ते जे लिहितात
ते जे बोलतात ते आम्ही प्रमाण मानून पुढं आमचं काम करत असतो. त्या डिजी कॉपियर सारखं आम्ही चक्क कॉपी करतो असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण या काळामध्ये एवढं काय म्हणतात, एवढं विद्वत्ता, एवढा अभ्यास आपल्याकडे मोरे सरांच्या रूपाने असताना बाकी काय, जसं दिलीप कोलटकर म्हणाले होते, माझी आणि विठोबाची ओळख नाही पण माझी आणि तुकोबांची ओळख आहे, तशी आमची मोरे सर आमच्या पाठीशी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या गोष्टी करत आहोत. ते आम्हाला दिशा दाखवतात. आणि महत्वाचं म्हणजे बाळक बोबडा बोले वाकुडा विचुकी पावले आणि चोज करुणी माऊली रिझवे जेवी. म्हणजे आम्ही कसंही वेढं वाकडं जरी केलं तर ते सुधारण्याचं, सांभाळून घेण्याचं काम मोरे सर करत असतात. आणि त्यांच्यामुळंच आम्ही या मार्गाला लागलो. आम्हा घरी धन शब्दांची रत्न जी आहे ही शब्दरत्न, हे त्याला उजाळा द्यायचं जे काम आहे ते मोरे सरांमुळं आम्ही करत आहोत, हे या ठिकाणी मी अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो. सर, या अंकाचा आणखी एक कार्यक्रम पुण्यात करायचा आहे की जे चर्चासत्र असेल. सर असे एकदा भाषणात बोलता बोलता म्हणाले होते, मला महाराष्ट्रातला सध्याचा जो काळ आहे एक अस्वस्थतेचा वाटतो आहे. सामाजिक एकोपा जो संतांनी सांगितला तो सामाजिक एकोपा पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे, त्याला उजाळा देण्याची गरज आहे. त्याच्यासाठीही टाळकऱ्यांचा अंक आम्ही केला आणि त्याच्यासाठी एक चर्चासत्र त्याच विषयाचं आम्ही पुण्यात पुढच्या महिन्यात ठेवणार आहोत. आणि पुढच्या अंकाचाही संकल्प आम्ही केलाय, शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष, असं तुकोबारायांनी एकनाथांविषयी म्हटलेलं आहे. या नाथ महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. तर त्यांच्यावर पुढचा अंक आम्ही करणार आहोत. या ठिकाणी विवेकानंद महाराजांनी आणि हे जे आपली सगळी विश्वस्त मंडळी आहेत, आता मी त्याच्यात निमंत्रक म्हणून नाव टाकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमचा आभार मानायला पाहिजेत. सगळे देहूचे सगळे विश्वस्त, मी आता सुरुवातीला नाव घेतले ते सगळी मंडळी, राजेंद्र मोरे मला पुढे दिसत आहेत, आमचे कात्रज डेअरीचे कोकाटे साहेब आणि त्यांची टीम आलेली आहे. चिखलीकर मंडळी जी आहेत, मल्हारपंत चिखलीकर जे आहेत, टाळकरी तुकोबारायांचे, तिथल्या देवस्थानची मंडळी आलेली आहे. रामचंद्र महाराज गाडे आलेले आहेत, जे भागीरथी मातेचे कुठं गेले होते ते, भागीरथी मातेचे वंशज आहेत आणि गेली 25-30 वर्ष ते सतत पूजा करता आहेत. तिकडची मंडळी आहे. सुदुमरेकर मंडळी आलेले आहेत आमच्या प्रेमा खातर, संताजी महाराज गाडे. आणि तर तुम्ही सगळेजण आलात आणि या कार्यक्रमात अत्यंत मनापासून प्रेमाने आम्हा सगळ्यांचे, नितीन महाराजांचं नाव राहिलं, माझे पहिल्या अंकाला त्यांनी फार मोठी आम्हाला मदत केली आहे. आमच्या पाठीशी ते असतात. चुकून माकून माझ्याकडनं कोणाचं नाव राहिला असेल, उल्लेख राहिला असेल तर कृपया सांभाळून घ्या, कारण ही आजोळची मंडळी आहेत, त्यामुळे ते सांभाळून घेणार आहेत भाषाला अशी मला खात्री आहे. तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार, विशेषतः पी डी पाटील सरांचे, त्यांच्या व्यस्त वेळेमधून वेळ काढून ते आवर्जून या कार्यक्रमाला आलेत म्हणून त्यांचेही पुन्हा पुन्हा आभार मानतो. आणि कार्यक्रमाचा शेवट फक्त एक आहे की मोरे सर रोज अलीकडच्या काळामध्ये त्यांचं महाराष्ट्र मंथन नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की हे यूट्यूब चॅनल, मी त्यांना जेव्हा जेव्हा जातो तेव्हा विनंती करतो की महाराज, बऱ्याच लोकांना आमच्यासारख्या ग्रंथ वाचणं हे अवघड होतं, कुठेतरी प्रवासात कुठेतरी कामात असतो, तर हे तुम्ही जे व्हिडिओ करता त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवा. आणि आता जे सूत्रसंचालन करत होती तिचाही आभार मानून टाकतो, अमृता मोरे, की अगदी सुरुवातीपासून पत्रकारित येते, तिने ती जबाबदारी उचलली आहे आणि रोज सरांचे व्हिडिओ मला वाटतं तिच्यामुळं आम्हाला सगळ्यांना बघता येतात, जाता येतात, ऐकता येतात. तर सर अलीकडच्या काळात आणखीच एक नवीन आमच्यासाठी उपलब्धी आहे, ते म्हणजे उर्दू भाषेतले शेर सरांचे येत असतात, अत्यंत अर्थगर्भ असतात. तर मी त्यांना फक्त विनंती करतो की या कार्यक्रमाचा समारोप त्यांनी एका शेराने करावा. धन्यवाद. खरं तर शेर मी सांगणार आहे तो तुकाराम महाराजांच्यावरचा आहे. म्हणजे कारण शेर म्हटल्यानंतर लोकांच्या एक वेगळ्या कल्पना असतात, तशाही आपल्याला करावे लागतात. म्हणजे शायरी नावाचा प्रकार असतो. पण मला एक गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे की हे जे काही शक्य झालं मला, त्याचं कारण म्हणजे असं आमचे वडील, थोडक्यात सांगायला हरकत नाही. अत्रे आमचे मित्र लहानपणापासूनचे बसलेत, दुसरे आमचे मित्र मधोबा कंद ते दुसरीकडे गेलात तर त्यांचं काही काम होतं. माणिक महाराज तर आमच्या समोरच राहायचे इथे समोर.
तर आमचे वडील तर सर तुम्ही विद्यापीठ स्थापन केलं. माझं सुद्धा एक विद्यापीठाच्या उभारणीमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. मराठी भाषा विद्यापीठ म्हणून आता सरकार जे स्थापन करते जूनपासून सुरू होईल, त्याची सगळी संकल्पना, त्याचं स्ट्रक्चर वगैरे ते मी म्हणजे आमच्या कमिटीने तयार केलं, तर मी अध्यक्ष होतो. पण आमचे वडील एक स्वतःच विद्यापीठ होतं. ते इथे बसायचे आणि सगळीकडचे लोक त्यांना काय 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 असं विचारायला यायचे, सांगायचे वगैरे वगैरे. त्यांच्याकडे देशातले परदेशातले प्रचंड असा ग्रंथसंग्रह आणि 24 तास म्हटलं तरी चालेल, म्हणजे त्याच्यात अतिशयोक्ती नाही करत मी. मला माझ्या वडिलांना जेव्हा मी डोळ्यापुढे आणतो ना, त्यांना मी अण्णा म्हणायचो, तेव्हा हातात पुस्तक नाही किंवा वही नाही असे ते माझ्या डोळ्यापुढे येऊ शकत नाही. पूर्ण अभ्यासाला वाहून घेतलेलं आणि कुठल्याही प्रकारची लौकिक याच्यामुळं मला प्रसिद्धी मिळेल, याच्यामुळं काहीतरी रिटर्न्स वगैरे असं अजिबात नाही. पूर्णपणे आयुष्यभर त्यांनी संतांची, तुकाराम महाराजांची सेवा अभ्यासाच्या माध्यमातून केली आणि ते योगायोगाने सगळं माझ्याकडे आलं. कारण मला त्याच्यात जिज्ञासा असायची, त्यामुळे रोज आमचं सेशन व्हायचंच, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, संतांच्या वगैरे, बाहेरच्या वगैरे 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 अशा. तर त्यांचं पुस्तक आज आपण प्रकाशित केलं, हे फार चांगलं झालं. त्याच्यामुळे माझी सगळी प्रेरणा जी आहे ती त्यांची आहे. म्हणजे त्यांचंच काम मी पुढे, आता माझ्याबद्दल बरे उद्गार श्रीरंगनी काढले, पण मी हे जे काही करू शकलो ते सर केवळ त्यांच्यामुळे मी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकलो, आणखीन काय काय गोष्टी करू शकलो. आणि गेले काही महिने मी उर्दूमध्ये शेअर करतोय. तर काल संध्याकाळी मी तुकाराम महाराजांचा एक शेअर रचला, तो मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो, म्हणजे तो आपल्या आजच्या कार्यक्रमाचा समारोप होईल. मोहर ही मानो तुका म्हणे, मोहर म्हणजे शिक्का. मोहर ही मानो तुका म्हणे उनकी म्हणजे तुकाराम महाराजांची, सलीम नज्म की, नज्म म्हणजे कविता आणि सलीम म्हणजे अभंग. तर सलीम याचा अरबी पर्शियन शब्द येतो, त्याचा मूळ अर्थ अभंग असा आहे. त्यांची कविता कशी आहे? सलीम म्हणजे अभंग. सालिम, मोहर ही मानो तुका म्हणे उनकी सालिम नज्म की, अभंग कवितेची म्हणजे अभंगांची. गुहरबार जो अल्फाज के, गुहर म्हणजे रत्न, त्यांनी रत्नांचा वर्षाव केला, पण ते रत्न कसली होती? शब्दांची रत्न होती. ते आम्हा घरी जर म्हणतो शब्दांचीच रत्ने, सो गुहर म्हणजे रत्न. गुहरबार, गुहर म्हणजे रत्नांचा वर्षाव करणारे. गुहरबार जो अल्फाज के, गाथा नाम दिवान का. तर त्यांनी जे सगळे अभंग एकत्र केले त्याला लोक गाथा म्हणायला लागले. आणि दिवान याचा अर्थ एखाद्या कवीचे सगळे आपण जेव्हा एकत्र करतो कविता, त्याला त्या संग्रहाला दिवाण म्हणतात. तुकाराम महाराजांची गाथा हा तुकाराम महाराजांचा दिवाण आहे. म्हणजे तुम्ही जर उर्दूमध्ये किंवा पर्शियनमधल्या माणसांना तुम्हाला विचारलं की हे काय आहे, त्यांना गाथा शब्द कळणार नाही, त्यांना म्हणतात तुकाराम महाराजांचा दिवाण आहे. तर असा मुद्दा आहे. मोहर मानो तुका म्हणे उनकी सालिम नज्म की, गुहरबार जो अल्फाज के, गाथा नाम दिवान का. त्यांच्या संग्रहाचं नाव, अभंगांचं संग्रहाचं गाथा आहे. आमचे मामासाहेब प्राचार्य विश्वासराव काळे इथे आलेले आहेत आणि ते हिंदीचे प्राध्यापक होते. तर त्यांना मी अजूनमधून माझे हे शेअर पाठवत असतो आणि ते त्यांना जेव्हा आवडतात तेव्हा मला असं लक्षात येतं की आपली वाटचाल म्हणजे योग्य अशी चाललेली आहे. आणि सांगायला हरकत नाही, आत्ता माझा एक उर्दू कवितांचा संग्रह प्रेसमध्ये आहे, तो लवकरच प्रकाशित बरोबर असो. तर आपणा सर्वांचे, पी.डी. पाटील सरांचे मनापासून आभार. आणि आपण शिवाय आता पुढच्या वर्षी या जयंतीच्या दिवशी इथेच एकदा भेटूयात. धन्यवाद.